विषय काय चाललाय की शेवटची ओळी जी आपण वाचली ना मागच्या रविवारी ती आपल्याला सांगतो. काय तैसी दशेची वाट न पाहता वयसेच्या गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरीत येते. म्हणजे वयात येत नाही, मॅच्युरिटी ज्याला आपण म्हणतो ते नाही, किंवा अभ्यास नाही, त्याचा काही संपर्क नाही, असं असून सुद्धा लहानपणीच त्याला सर्वज्ञता असते. म्हणजे सर्व ठिकाणी त्याची मती चालते. याचा अर्थ असा माणसाला पुनर्जन्म आहे म्हणाले ना. तिथे चमत्कार काय होतो तो सांगताय की ये सिद्ध प्रज्ञेचे निलाभे मनची सारस्वते दुभे मग सकल शास्त्रे स्वयंभे निगती मुखे. त्याच्या तोंडून सगळी शास्त्र बाहेर पडतात. कशी सिद्ध प्रज्ञा त्याला असते, त्याची बुद्धी कशात चालत नाही असं होत नाही. सिद्ध प्रज्ञाच असते ती. प्रज्ञा सिद्ध म्हणजे अटकाट ही नाहीच त्याला काही. अहो आमची बुद्धी गणितामध्ये चालतच नाही. बरं काय उदाहरण सांगतो, आमची बुद्धी गणितात कशी चालते. आम्हाला आमचे वडील बेरीज शिकवित होते तेव्हा धनगराचं उदाहरण, गोखल्यांचं अंतःकर आपलं ते अंकगणित. मला वाटते गोखल्याने काय उपद्व्याप केलाय हा अंकगणित घेऊन. राजकारण ठीक आहे हो, गणिताचे भानगडीत त्याला पडले. त्यात एक धनगराचं उदाहरण होतं. त्या धनगराचे काय ते मेंढ्या, काळ्या आणि पांढऱ्या मेंढ्या त्याचे आणि त्याची बेरीज करायची. तर सगळं एक जास्त यायला लागला उत्तरामध्ये. बरं का आमचे वडील अरे एक जास्त कसं येईल. तर आम्ही काय केले, धनगर त्यात मिळवलेला होता. अरे अशी आमची गणिताची अक्कल आणि कसं काय व्हायचो पुढे नाही का. म्हणजे मागच्या जन्मी गणित अभ्यास केला नाही हा त्याचा अर्थ. बरं का सिद्ध प्रज्ञेची जावे मनची सारस्वते दुभे. सारस्वताशी काही संबंध नाही आहे याचा. सारस्वत सरस्वती पासून सर्व विद्या दुभे याच्यामध्ये फार मार्मिक आहे. जसं गाईच्या आचळामध्ये दूध असतच, तुम्ही नुसतं ते दोहन करता, तसं बुद्धीमध्ये सर्व ज्ञान हजर आहे. नुसतं तुम्ही ते बाहेर काढायचा प्रश्न आहे. बरं का मग सकल शास्त्रे स्वयंभे निगती. स्वयंभू म्हणजे प्रयत्न न करताना, स्वयंभू म्हणजे निर्माण केलेलं नाही, शिकलेलं नाही, बाहेरून आलेलं नाही, बाहेर येत. मग ऐसे जे जन्म देवा जया लागी देव सकाम स्वर्गी ठेले जप होम करीती सदा. माणसं यज्ञ करतात, होम करतात, अंक करतात, तमक करतात, कशाला असा जन्म यावा म्हणून. बरं का सांगतो आपल्याला. मग आमारी भाट होई जे. बरं मग मृत्यूलोका ते वाणिजे ऐसे जन्म पार्था गाजे ते तो पावे. मोठ्या मोठ्या देवानी त्या जन्माचा हेवा करावा असा जन्म त्याला मिळतो. याचा अर्थ असा की मागे जे केलेलं आहे ते पुढे येतं. एक दोन चार उदाहरण सांगतो आपल्याला. मला एका गृहस्थाने एक पुस्तक दिलंय. अरविंदांच्या आश्रमातल्या ज्या मदर होत्या त्यांच्यावर साईड लाईट्स ऑन दी मदर. म्हणजे बाकीचं त्या बाईंचं चरित्र तर आहेच, पण काही त्यांच्या सहवासात गेलेल्या माणसांना जे जे अनुभव आले त्या बाईंच्या बद्दल त्याचं वर्णन. त्यामध्ये अशी एक त्यांनी गोष्ट दिलेली आहे की त्यांच्याजवळ एक मांजर होत. ते मांजर जरा विलक्षण होत. म्हणजे ते मांजर समाधी लावित असं त्यांचं म्हणणं बाईंनी त्यात दिलेलं आहे. आज तुम्ही म्हणाल मांजर निस्तन डुकल्या खातं, तुम्हाला माहिती आहे का. ते मी पाहिलेलं आहे. अगदी आठवलं असे डुकल्या खातं, म्हणजे निरूपणात माणसं खातात तशा. होय तुम्ही खरंच डुकल्या खात ते. बरं का अगदी म्हणजे कुत्र्याला स्वप्न पडतं असं मानसशास्त्रज्ञ सांगतात. ॲनिमल सायकॉलॉजी असतं ना, कुत्र्यांना स्वप्न पडतात म्हणून. आता ते काय त्यांचं ते काय इथे सांगायचा विषय नव्हे, त्याचे टेस्ट असतात. स्वप्न पडतंय की नाही, आमकाय तमकाय सांगण्याचा हेतू काय आपल्याला.
आणखी एक उदाहरण सांगतो म्हणजे कल्पना येईल. अण्णासाहेबांच्याकडे, अण्णासाहेब पटवर्धनांच्याकडे एक त्यांचे काढे लिहून घेणारा एक ग्रस्त होता. त्याचं नाव जाधव. तो लिहून घ्यायचा काढे आणि मग ते वैद्याकडे जाऊन ती सगळ्या घ्यायच्या, वस्तू घ्यायच्या. त्याने एक पोपट पाळला. पोपट पाळला तेव्हा काही दिवसांनी तो पोपट मेला. तर अण्णासाहेब काय म्हणाले, आपण माणसाचं जसं क्रियाकर्म करतो असं याचं करायला पाहिजे. हा तुझ्या कुलातला तुझा कुणीतरी आलेला होता पोपट. बर, दुसरी एक आमच्या घरी घडलेली गोष्ट आहे. औरंगाबादला आमचे वडील होते. तिथे काय ते पैठणहून काही दुसरे लोक यायचे. तसा एक संन्यासी आलेला होता. माणसाला बैरागी आलेला होता. संन्यासी, फरक आहे संन्यास आणि बैराग याच्यामध्ये. तो बैरागी आलेला होता. त्याच्याजवळ एक पोपट होता. तो जवळ 4-5 दिवस होता. त्या बैराग्याची अवस्था अशी होती, आमचे वडील सांगत, की तिथे पाऊस फार नाही, पाऊस थोडा असायचा, पण पाऊस पडायला लागला तर हा तिथेच तसंच बसायचा बागेमध्ये. अंग भिजायचं नाही त्याचं, अंगावर पाऊस पडून असा. तर पहिल्यांदा काय वाटलं की या लेखाने काही तेल बिल लावलं अंगाला की काय म्हणून, पण नाही, म्हणजे चांगल्यापैकी होता. त्याच्याजवळ एक पोपट होता. तेव्हा रोज की नाही तो स्वतः भात करायचा. आमच्या आईजवळून दूध मागून घ्यायचा आणि दूध भात त्या पोपटाला घालायचा. आपण स्वतः भात करायचं बरं का, म्हणजे आमच्याकडून घ्यायचा नाही. पुढे काय झालं तर 4-5 दिवस राहिला आणि काय एके दिवशी तो पोपट उठेना, निजलेला उठेना. तेव्हा तो काय म्हणाला की तुझा अंतकाळ आलेला आहे आता, बरं का, तर काय पाहिजे तुला. तो उठून बसला नुसता. भाषा कशी आली आहे त्याला की नाही, मसाल्याचं दूध दिलं बघा, भात बीत नाही, मसाल्याचं दूध. आणि त्याला काय सांगितलं, आता तुझी वेळ आलेली आहे, तुला माझ्या इतकं चांगलं अन्न कोणी घालणार नाही, तेव्हा तू जा, शांतपणे जा. आणि ते पोपट्याने मान टाकली. आमच्या वडिलांनी त्याला विचारलं की हे तो उर्दू मध्ये आले, हे क्या बात आहे, म्हणजे काय आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की हा मागच्या जन्मी माझ्या बरोबरती माझा सहकारी होता आणि तो माझ्या बरोबर आला आहे. माझ्या गुरुनी मला सांगितलं हा तुझा सहकारी आहे, त्याला सांभाळ, म्हणून मी माझ्या हातनं त्याला आतापर्यंत 10 वर्ष म्हणले खायला घातलं. आता म्हणले त्याची वेळ आली, तू गेला. बर, आता मला सांगा, ह्या गोष्टी विश्वास ठेवण्यासारख्या आहेत. मग या बाईने असं दिलेलं आहे त्याच्या ह्याच्यात, ते मांजर बाकीच्या मांजरासारखं नाही, ते असं समाधी लावून बसायचं. म्हणजे काय असेल तयारीची तिची. बर, आपल्याला भरताची गोष्ट माहिती आहे, भागवतामध्ये दिलेली भरताची गोष्ट. हा राजा आणि राज्य त्याग करून हा ध्यान धारणा करण्याकरता नदीच्या काठी आश्रमात जाऊन राहिला. तिथे हा आश्रमामध्ये आपली त्याची उपासना करीत असे. तेव्हा एकदा हा नदीकाठी स्नान करून जप करीत बसला असताना एक गाभण हरिणी पाणी प्यायला आली. आणि आता हरिणी ती अतिशय चंचल आणि भित्री असते. ती गाभण राहिलेली म्हणजे आणखीच भित्री असणार. ती पाणी पित असताना सिंहाची गर्जना ऐकायला आली. आता सिंहाची गर्जना म्हणजे काय, ते पिंजऱ्यातला सिंह नव्हे हो, जंगलातला सिंह. तो सवंद दणाणून टाकलं ते, त्यात ती व्यायली ते पोर पाण्यामध्ये पडलं. ती उड्या मारीत निघून गेली घाबरून, पण ते पोर पाण्यात पडलं. तेव्हा त्यांनी ते पोर घेतलं, उचललं आणि त्याला पाळलं. म्हणजे मग आलं ते, त्याला त्या चमच्याने दुधाचा चमचा कुठला आणतोय ते पण पाळलं. कापसाने बी काही घालतात नाही कुत्र्या पित्र्यानं, तसं त्याला पाळलं तर रात्रंदिवस चिंतन त्या पिल्लाचं राहिलं. त्याला पिल्लाचं राहिलं. तेव्हा याचा अंतकाळ जेव्हा आला तेव्हा त्या पिल्लाच्या चिंतनामध्ये मेला, तो हरण झाला. आणि पुढच्या जन्मामध्ये मग तो माणसाच्या जन्माला आला. तेव्हा जड भरत म्हणून त्याला म्हणत. भागवतामध्ये वर्णन आहे, नासाने फार सुंदर वर्णन केलं 11व्या अध्यायामध्ये. 11 अध्यायाचं भाग हे आहे ना भागवत, त्याच्यामध्ये बरं ते आहे. पण तुम्ही म्हणाला काय तुम्ही आम्हाला काहीतरी बनवताय काय, सांगताय. तुम्हाला साधी गोष्ट सांगतो. हे कुमार गंधर्व होते ना, ते लहान पोर 6-7 वर्षाचं, 6-7 वर्षाचं. बरं, तेव्हा बेळगावला एक मोठी सभा
संगीत सभा झाली. त्याच्यामध्ये फैयाज खान आलेला होता. फैयाज खान हा याला म्हैसूर दरबारनी आफ्ताब मौसिकी ही पदवी दिलेली होती बरं का. आफ्ताब म्हणजे सूर्य, मौसिकी म्हणजे म्युझिक, संगीत, संगीत सूर्य अशी त्याला पदवी दिलेली होती. तो आदल्या दिवशी गायला. गायल्यानंतर याच्या बापाने त्याला सांगितलं की त्याचे सगळं गाणं म्हण. मैफलीमध्ये त्याचे सगळे सूर गाणून दाखवले. तेव्हा झालं काय, दुसऱ्या दिवशी 3 दिवस होती सभा. तेव्हा दुसऱ्या दिवशी त्यांनी काय चौकशी केली गजाननराव जोशांच्याकडे. त्यांनी मलाही सांगितलं ते निरूपणाला येत असत. ते इथे गोरेगावला एका बाईला शिकवायला येत असत मुलीला. तेव्हा ते शनिवारी यायचे आणि रविवारी निरूपण ऐकून डोंबिवलीला जायचे. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की म्हणले त्यांनी मला विचारलं फयाज खाननी, अरे वो कल का लड़का गाया क्या म्हणाले बरं का. त्याने विचारलं किंवा हा म्हणजे जरा तुम्ही काय चौकशी करता. तो बोले आज भी वो मेरा गाय वैसे गायगा. अरे त्याचं गाणं तुम्ही ऐकलं का, त्याचं गाणं रेकॉर्ड काय गातो तो, त्याचा आवाज काय, त्याचं ते सगळं विलक्षणच आहे. त्याला ते आग्रा घराणं म्हणतात ना, म्हणजे भयंकरच आहे ते बरं का. म्हणजे सांगायचं हेतू काय, कोणी न शिकवता कसं येतं. बाळपणीच सर्वज्ञता वरीत यायचे नाही का. पुढे ते आजारी पडले, त्यांचं ते एकलंगी झाली, मग त्यांच्या गाण्याला ते निराळं स्वरूप आलं तर सोडून द्या. पण हे काय शक्ती मला सांगा, हे या जन्मात नाही माहिती जन्मले. तुम्हाला मला म्हातारपणामुळे गाणं शिकवलं तरी गाणं येत नाही. हा विचार करणे नाही का. मी सांगितलं ना तुम्हाला, काही लोक रेडिओवर गातात, का गाणं शिकला बाबा हा कोणा श्लोक असं वागायचा. रेकून गातात काही हाले किंवा म्हशी रेखतात तशा. ते काय गाणं तर काय नाही का. सांगण्याचा माझा हेतू एवढाच आपल्याला की असा पुन्हा जन्म येतो, त्यामध्ये मागच्या जन्माची सगळी ही तयारी त्यावेळेला येते बरं. काही माणसं असतात, तो एक बघा सर्कसीमध्ये काम करणारा काय नाव, दामू धोत्रे बरं का. तो दामू धोत्रे ना पशूंची संगती म्हणून ग्रंथ लिहिलाय, माझी 7 संगत. तर तो म्हणे हे काळे चित्ते असतात, काळे चित्ते भयंकर दुष्ट आणि क्रूर असतात बरं. मी एक लहानशी गोष्ट सांगतो आपल्याला की रोज त्याला ट्रेन करण्याकरता, शिकवण्याकरता त्यांचा विशिष्ट पोशाख असेल. सर्कशीमध्ये तो म्हणजे प्रत्यक्ष लोकांसमोर एके दिवशी टोपी बदलली तर ते अंगावर यायला लागलं. त्याला वाटलं नवीन माणूस आहे कुणी. मग ते जाऊन ती टोपी घातल्यावर पुन्हा तो शांत झाला. अरे त्याला अंगावर घ्यायचा, त्याची कुस्ती खेळायचा, हे काय सोपं काम काय मला सांगा. त्याला त्याची काय गंमत लहानपणापासून. कोणताही प्राणी असो याला वश व्हायचा बरं का. तुम्हा मला उंदीर आला तर घाबरतो आपण, हे मोठे मोठे पशु त्याला वश व्हायचे. साधी गोष्ट आहे का, असं काय करतात नाही का. हा सिंह असतो ना, ते सिंह शांत असतो, सिंह फार कडक असते. बायकांना माहितीच आहे बरं का. नवरा सिंह नसू दे, बायको सिंह नसते बरं का. तेव्हा त्यांनी काही नाही, ती जरी भडकलेली असले ना, अंगावरून हात फिरवले की शांत. ही एक माणसाची शक्ती आहे बरं का, पशु वश होणं. हे घोडे ट्रेन करतात ना, यांच्यापैकी काही जे जॉकी असतात ना, अरे बापरे काय त्यांचं ते प्रेम असतं. त्या घोड्याला चैन पडत नाही बघा त्याशिवाय. पण घोड्याची एक अक्कल सांगू का तुम्हाला. आपल्याकडे एक मनुष्य यायचा, गिरगावात राहतो, त्याचा एक डोळा गेलेला आहे बरं का. का गेला, महालक्ष्मीच्या रेस कोर्सवर तो तिकीट द्यायला आहे. आता आहे का नाही, रिटायर झाला असेल. तेव्हा ती तिकीट बंद झाल्यानंतर हा रेस पाहायला गेला. तेव्हा एक घोडी पहिली यायची ती दुसरी आली बरं का. बघा आपण दुसरी आली तेव्हा त्याला तो त्याचा सैस धरून उभा होता, पण ती संतापली होती की दुसरा नंबर आला म्हणून पुढे गेल्यानंतर तिने टाच मारली. आज दिवशी ती डोळ्यावर गेली आणि डोळा बाहेर आला. हा तुम्ही म्हणलं अरे हे काय हो, आज तुम्हाला कल्पना नाही म्हणाला. त्या घोड्यानं सुद्धा सवयीने इतकी तयारी होते की त्यांना सुद्धा तो द्वेष सहन होत, दुसरा नंबर सहन होत नाही काय. हा तर मी काय म्हणलं, पुढे ऐकलं सर का, मी म्हटलं
आणि टांग्याचं घोडं आहे, भिवंडीवाला घोडा आपला नाही का? असं घोडं असलं तर तो म्हणाला तुम्हाला कल्पना नाही की त्यांना पूर्वजन्मीचं काही असलंच पाहिजे म्हणाला, त्याशिवाय इतके तयार होतच नाही. हा म्हणजे सांगण्याचा हेतू काय आपल्याला की माणसाला सुद्धा पुनर्जन्म आहे, हा गीतेचा विश्वास आहे. बर, ते आता इंग्रजीमध्ये तर किती पुस्तकं आहेत की हा पुनर्जन्म आहे हे सिद्ध करण्याकरता. त्याचं कारण असं आहे, पुनर्जन्माचं सिद्ध करण्यामध्ये तर्कशास्त्र आहे. तर्कशास्त्रामध्ये अभ्युपगम, आता संस्कृत शब्द सांगून ठेवतो. अभ्युपगम म्हणजे हायपोथेसिस. हायपोथेसिस म्हणजे कारण कल्पना. साधं कारण कल्पना म्हणजे कशी की समजा तुम्ही कुठे बाहेर गावी गेलात आणि घरी आलात. घरी आल्यावर पाहिलं तर कुलूप काढलेलं, आतमध्ये दरवाजा उघडला तर सगळे कपडे तिकडे तिकडे पडलेले. मग तुमची ती सेफ पाहिली, तिजोरी कुठली आली, गोदरेजचं कपाट उघडलं. अरे अमकं नाही तमकं नाही. तुम्ही काय कल्पना करता? चोरी झाली, कोणीतरी आला असल्या पाहिजे चोरी केली. ही जी कारण कल्पना आहे याला हायपोथेसिस असं म्हणतात. आपल्याकडे इंडक्शन नव्हतं, हे नवीन आहे, युरोपियन लोकांनी केलेलं आहे. जॉन स्टुअर्ट मिल नावाचा मोठा विचारवंत होऊन गेला. त्याचा म्हणजे त्यांनी पोषण, सायन्सचा प्राण आहे तो, बरं का. अभ्युपगम म्हणजे कल्पना करायची. कल्पना करताना दृश्यावरूनच कल्पना करणार, तर दृश्यावरून दृश्य कारणाची कल्पना करणं हा एक प्रकार, पण दृश्यावरून अदृश्याची कल्पना करणं हा दुसरा प्रकार, तो पुनर्जन्मामध्ये लागू आहे. अशा काही गोष्टी दिसतात. आता मी 2-4 सांगितले आपल्याला. अरे याचं कारण अदृश्यातच असलं पाहिजे म्हणून पुनर्जन्म असा सिद्ध करता येणार नाही, पण हायपोथेसिस बिल्ट ऑन अक्युम्युलेटेड एव्हिडन्स असं त्याला म्हणतात तर्कशास्त्रात. हा सगळा पुरावा पाहिल्यानंतर असलं पाहिजे बरं का. याला आणखी एक उत्तम उदाहरण सांगतो आपल्याला. एका माणसाला 3 मुलं आहेत. पहिला मुलगा उत्तम, दुसरा मुलगा मंदबुद्धीचा, तिसरा मुलगा उत्तम. तेव्हा असं म्हणलं अरे हे तुझ्या बरं त्याने काही औषधं घेतली नाहीत, काही अंक केलं नाही, काही नाही, सगळं व्यवस्थित असताना हे मधलं असं का? तर वेदांत असं म्हणतो की हा आपलं प्रारब्धाचं गुण आहे. तुझं मागच्या जन्मीचं देणं घेणं आहे, तर ह्याकरता आलेला आहे. 2 चांगले नाही की असं बरं. तसंच लग्नाचं आहे. मागच्या जन्मी म्हणत होतो मी, ते नाही. मागच्या रविवारी तुम्हाला श्लोक सांगितला मी, पूर्व दत्तेषु यात भार्या अग्रे धावती धावती. बरं, याचं कारणच असं की पूर्वजन्मीचं माझं जे कर्म आहे ते कर्म या जन्मी मी घेऊन येतो. माझ्या पोटी जन्माला आलेली मुलं बाळ ते घेऊन येतात, त्यांचं देणं घेणं असतं म्हणून येतात. याला आपल्याकडे मराठीमध्ये एक अप्रतिम म्हण आहे, तुमचं अन्नोदक संपलं की चालले. घरात मुलं असतात, ती का जातात सोडून तुम्हाला? अन्नोदक संपलं की चालले, तोपर्यंत तुम्ही काय डोकं फोडा, ती काही सोडित नाहीत तुम्हाला, बरं का. हा त्याचा अर्थ. व्यवहारात आणू नका, नाही तर मुलगी म्हणाली माझं अन्नोदक तर राहणार मी इथे, आणि लग्न झालं ना अन्नोदक असलं तर आणखी राहणार, मग काय करायचं? नाही का, ते नाही. माझ्या म्हणण्याचा हेतू काय, पुनर्जन्माचं हे असं काही गोष्टी अशा दिसतात नाही गो या जन्माचं नाही. पण आणखी एक सांगतो आपल्याला, एडवर्ड कॅसिड, त्याच्या ग्रंथाचं नाव काय? एडवर्ड कॅसिड आठवतं, एडवर्ड कॅसी नावाचा एक अमेरिकन, त्यालाही पूर्वजन्माची दृष्टी होती. म्हणजे असं माणूस आला आणि गंमत अशी, माणूस आजारी आला ना तो त्याच्याकडे जायचा, मग या रोगाचं कारण पूर्वजन्मी अमकं कर्म झालंय म्हणून झालंय, आणि त्याला तो औषध सांगायचं बरे व्हायचे ते लोक. त्यात ते मिनी मॅन्शन म्हणून सांगितलं, त्याकडे पेलिकनने पब्लिश केलेलं आहे. हो काय ते नाही सांगायचं हेतू काय, तर ते म्हणायचं मला दिसतंय याचं सगळं मागचं हे, आणि सत्पुरुषाचं सुद्धा हा माझा आहे का नाही याचं कुठपर्यंत आलं मागच्या जन्मीचं हे त्यांना कळतं म्हणून सांगतात. महाराज जेव्हा अक्कलकोटच्या स्वामीकडे गेले आणि मला अनुभव द्या, तुझं काम माझ्याकडे नाही म्हणाले. तशीच उपासना चालत येते माणसाची. शास्त्राचं सुद्धा अध्ययन तसंच चालत येतं. बरं,
एक उदाहरण सांगतो आपल्याला, म्हणजे कसं चालत येतं आणि कसं माणसाला ते समजतं. हा रामनारायण सारंगीवाला आहे ना, त्याची की नाही इलस्ट्रेटेड विक्रीचं एक हिंदी एडिशन होती पूर्वी बघा, त्यात त्याची गोष्ट आली होती. त्यांच्याकडे आईबापाकडे एक बैरागी नेहमी यायचा, वर्षातून 4-8 दिवस येऊन जायचा. त्याच्याकडे एक सारंगी असे, तो घेऊन यायचा आणि मग घेऊन जायचा. एकदा तो आला म्हणाला, आता मी थकलो आहे, की सारंगी तुमच्याजवळ राहू द्या, मी आलो तर म्हणजे घेऊन जाईल. ती सारंगी यांच्याकडे राहिली. त्यांना काही त्याचं हे नाही आणि हा मेला. तो मग बैरागी मरून गेला. पुढे मूल जन्माला आलं, 3-4 वर्षाचं मूल. त्यांची ती सारंगी एका खोलीमध्ये बाळंतिणीच्या खोलीत टाकली होती. एकदा आई काहीतरी काढायला म्हणून गेली, पोरगं गेलं मागे, तिथे सारंगी पडलेली, धूळ खात पडलेली. तर आईला काय म्हणाला, आई मी घेऊ का हे? घे म्हणाली. तिला काय त्याचं सारंगी, तिला काहीच नाही, घे म्हणाली. आणि तो बोट फिरवायला लागला, तो सारंगी वाजवायला लागला. सारंगी फार कठीण आहे वाजवणं. तेव्हा पूर्व जन्मेचा तो बैरागी याच्या पोटी जन्माला आला. बस आपल्याजवळ यापैकी काहीच नाही, तेव्हा त्याला काय नाही. आपल्या गमतीनं सांगतोय, एका कीर्तनात ऐकलेली गोष्ट मी. एका माणसाचा अभ्यास इतका पूर्वजन्मी झाला की लहानपणी म्हणाले, तान्ह मूल असताना आईला दूध कमी झालं, तेव्हा त्यांनी काय करावं, याला काय द्यावं, दूध द्यावं, काय द्यावं. तर काही नको म्हणले. बाप म्हणला चहा घेऊन बघ, आणि गडगडगड चहा प्यायला. इतकं म्हणले मागचा जन्मीचा अभ्यास झालाय, चहा पिण्याचा अभ्यास. आता योग्यच आहे, सध्याच्या काळात चांगलंच आहे ते हो. दूध आता 17-18 रुपये दूध झालंय. चहाचं बरं आपलं त्यापेक्षा. चहा काही स्वस्त नाहीये. म्हणून मला एक नेहमी आठवत, तुकाराम महाराजांनी आपलं वर्णन केलंय, मागा बहुता जन्मी हेच करिता आलो आम्ही, भवतापश्रमी श्रमले निववू त्या. त्यांचा काय सांगा, जे संसारात कष्ट झालेले लोक आहेत त्यांना आम्ही म्हणाले समाधान दिले, हे बहुता जन्मी हेच करिता आलो आहे बरं का. तेव्हा आपलं जे आहे ते आजचं नसून मागच्या जन्मीचं आहे आणि ते नाहीसं होत नाही हे त्यांना सांगायचंय. प्रश्न काय काढला अर्जुनाने की अरे एखादा मनुष्य योगाचा अभ्यास करतोय आणि मध्येच मेला. आठवतं ना, आयुष्य भानू असताना गेला, मध्येच गेलं तर काय सांगावं. तर म्हणाले की ते वाया जात नाही, ते संस्कार तो घेऊन येतो. त्याचं उत्तम उदाहरण खुद्द ज्ञानेश्वर महाराजांचंच आहे. त्याने आत्मचरित्र लिहिलेलं आहे. बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाचे. काय असेल मला सांगा, नाही का. म्हणजे आपलं जे हे योगाचा अभ्यास आहे, हा अभ्यास वाया जात नाही, हा मनापासून केलेला कायम राहतो, यात शंका नाही बरं का. पण ईश्वराच्या बाकीचं जाऊ द्या, आपला संदर्भ कॉन्टेक्स्ट आहे तो भक्तीचा आहे. ज्या दैवताची तुम्ही उपासना केलेली आहे ती स्वाभाविक आवड येते अगदी. ज्या गुरुची तुमचे पूज्य भाव आहे किंवा उपासना पूर्वजन्मीची केलेली पुन्हा येते. इतकंच नव्हे, एक खूपी सांगून ठेवतो आपल्याला त्यांच्याकडूनच ऐकलेली, की आपण ज्यांची उपासना या जन्मात केलेली आहे, ज्या सत्पुरुषाची, त्यांच्यावरती एक आध्यात्मिक जबाबदारी असते. नैतिक जबाबदारी जशी असते ना, मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी, तशी की नाही स्पिरिच्युअल रिस्पॉन्सिबिलिटी असते. तुम्ही शेवटपर्यंत जाईपर्यंत त्यांची जबाबदारी असते. ते गुरु होणं सामान्य नव्हे बरं का. आता काय कुणी गुरु होतो ते नव्हे, त्याला फार जबाबदारी असते. तर तुमच्या प्रगतीला उपयोगी अशा ठिकाणी तुम्हाला तो जन्माला घालतो बरं. हे त्याचं असतं. सांगण्याचा हेतू काय, तर आपण जी उपासना करतो ती वाया जात नाही हे भगवंताला सांगायचं आहे. हा मुख्य मुद्दा. आता पूर्वजन्मीचे कायदे काय आहेत, नाही का. असा आहे ना, लॉज ऑफ रिबर्थ हा प्रश्न अरविंदांनी काढलेला आहे. याचा नियम काय आहे, तर गंमत काय असते, आपलं पूर्वकर्म हे ऐतिहासिक आहे. ऐतिहासिक म्हणजे याला इंग्लिशमध्ये हिस्टॉरिकल नाही, हिस्टॉरिसिटी. बरं, हा नवीन शब्द आहे. हिस्टॉरिसिटी म्हणजे काय, प्रत्येक जीवाला इतिहास आहे, कारण काळाच्या आधी नाही. तो जे जे काळामध्ये आहे त्याला
भूत भविष्य वर्तमान तिन्ही आहे. मग आपण पूर्वजन्मी कुठे होतो, काय होतो, कोणाच्या पदरी होतो, कोणाच्या संगतीत राहिलो, हे सगळे संस्कार तिथे असतात. ते परस्पर विरुद्ध असतात. सगळे संस्कार काही एका तऱ्हेचे नसतात. समजा एक उदाहरण घ्या. काही थोडं भगवंताचं प्रेम आहे, काही पैशाचं प्रेम आहे. पैशाचं प्रेम किंवा लौकिकाचं प्रेम आणि हे एकमेकाशी त्यांचा विरोध आहे. बरं मग कायला काय तर जन्माला येताना जे कर्म फलोन्मुख झालेलं आहे, कर्माचा साठा आहे, त्या कर्माच्या साठ्यामध्ये जे फलोन्मुख झालेलं आहे म्हणजे आता परिपक्व होऊन ते कर्माचा परिणाम दिसणार, अशा ठिकाणीच त्याला तू जन्माला घाल. बरं म्हणजे महाराज असं म्हणाले की समजा तुमचं पुण्यकर्म आहे पण थोडं आहे आणि पापकर्म जास्त आहे, तर पुण्यकर्म पापकर्माचा शेष नाहीसा होईपर्यंत वाट पाहत आणि ते गेलं की पुण्यकर्म होत. याचं कारण काय तर म्हणलं वयाची 50 वर्ष होईपर्यंत भगवंताकडे लक्षच नाही, पण ते केलेलं पुण्य वाट पाहत असतं. ते संपलं की मग त्याला जागृती येते आणि मग म्हणून पुष्कळशे लोक वय झाल्यानंतर भगवंताच्या मार्गाला लागतात. बर याला काही उपाय आहे का नाहीस करायला? आहे. तो काय आहे की आपलं कर्म जर आपल्याला आड येत असेल तर जर शरणागत भाव ठेवला तर सत्पुरुषाच्या अंगी हे सामर्थ्य असतं की त्याला बाजूला ठेवून तुम्हाला मार्गावर आणू शकतो. याला एक उदाहरण सांगतो आपल्याला. रमणांच्याकडे एक गाय होती. बरोबर. आता मी सांगितलं accumulated evidence, hypothesis built on accumulated evidence. याला प्रत्यक्ष दाखवता येणार नाही. हे तर्कशास्त्र आहे बरं का. मला पसंत नाही आवडत. अरे तुला काय अभ्यास कर तर्क म्हणजे कळेल. सायन्स मध्ये आता विश्व केव्हा निर्माण झालं, कसं निर्माण झालं, का हे सगळं accumulated evidence. काय सांगता येणार तुम्हाला. तसं आहे. तेव्हा ते साधनात असताना ती एक मोठी गुहा होती. त्या गुहेमध्ये ते बसत असत ध्यानाला. 8 दिवस समाधी लागली. 5 मिनिटं जप करताना शांत बसणं होत नाही. काय पूर्वकर्म असेल मला सांगा. याची एक खूण अशी होती ज्ञान व्हायच्या आधी की ते झोपी गेले म्हणजे डोंगर अंगावर टाकला तरी उठायचे नाही. बघा ही अज्ञानाची समाधी आहे. झोप म्हणजे समाधीच आहे बरं का, पण अज्ञानाची. किंबहुना त्यांचे मित्र त्यांना बडवायचे झोपी गेला असताना, उष्ट काढायचे. यांना पत्ताच नाही. काय असेल मला सांगा. नाही तुमचे आमचे झोप म्हणजे जरा गडगड खुट्ट झालं की लगेच काय हो काय गडबड आहे म्हणणार. त्याची झोप बघा कशी. तेव्हा ते अशी 7-8 दिवस. मग देहाला एक म्हातारी होती. ती काय करायची येऊन त्यांचं अंग पुसायची बरं का. यांना भानच नसायचं. त्यांना दूध पाजायचे आणि जायचे. पुढे पुढे मग ते भानावर येऊ लागले. तेव्हा त्या म्हातारीची इच्छा राहिली की यांची सेवा व्हायची तेवढी झाली नाही. पण ती म्हातारी मेली आणि गाय म्हणून यांच्याकडे आली. केव्हा कळलं की गाय आजारी पडली. तिची अशी स्थिती असे की हे 6 वाजले की ते बाहेर निघायचे आणि अरुणाचलावरती डोंगरावरती जायचे बरं का, आणि जाऊन खाली यायचे. तेव्हा बाहेर आली की ती वाट पाहत असायची. तिला दाव्याने बांधलेलं असेल ती तोडून त्यांच्या पायाशी जायची. हातावरून हात फिरवलं ते चाटलं जरा म्हणजे ती जायची. अतिशय प्रेमाने वागवायची. ती आजारी पडली. आजारी पडल्यानंतर औषध पाणी केलं पण ते नाही जमलं. मग आले आपण तिचं तोंड मांडीवरती घेतलं आणि तिला तीर्थ पाजलं आणि ती मेली. मेल्यानंतर माणसाचं जसं करतात तसं सगळं पूर्व पश्चिम कर्म सगळं केलं नंतर तिचं. त्या म्हणाले हे काय, तिची समाधी मांडली. हे काय तुम्ही केलं. त्या म्हातारीची इच्छा राहिली होती ती पुन्हा आली ते मला करावं लागलं म्हणाले. बरं सांगण्याचा हेतू काय आपल्याला माणसाचं पूर्वकर्म असं चालत येतं. तर जर पूर्वकर्म चालत येतं आपण केलेली उपासना ती बरोबर अशी चालत येत असली पाहिजे बरं का. मी अगदी विनोदाने म्हणतो आपण काही मुक्त होत नाही या जन्मामध्ये. मग आपण तर काय नाही. तुम्ही झाला तर उत्तमच आहे बरं का. म्हणजे या देहात